बागवानी के लिए सीआरए तकनीकी को वरदान बताया जा रहा है। उत्पादन बढ़ाने के और लागत कम करने पर कृषि विभाग का जोर। जलगांव जिले के कृषि विभाग द्वारा खरीफ सीजन से पहले किसानों को जागरूक करने के लिए विभिन्न प्रदर्शन का प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित किया जा रहा है। इस कार्यक्रम में चोपड़ा तालुका में फलों की बागवानी के लिए सीआरएस तकनीकी का खेत सत्र पर व्यवहारिक प्रदर्शन किया गया। यह प्रदर्शन तालुका कृषि अधिकारी दीपक साड़ुके के मार्गदर्शन में प्राध्यापक शैलेश वाघ के खेत में हुआ। यह कार्यक्रम भाऊ साहेब फुडलकर फल बाग योजना के तहत लगाए गए आम के बाग में आयोजित हुआ। कृषि विभाग ने इस दौरान किसानों को विभिन्न सरकारी योजना और उपयोगी मोबाइल एप्लीकेशंस की जानकारी दी, जिससे वह आधुनिक कृषि तकनीकी से जुड़ सके। महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत ज्या खरीप पूर्व नियोजनाच्या काही मोहिमा राबवल्या आहेत त्याचाच एक भाग म्हणून आज आपण प्राध्यापक शैलेश वाघ सर यांच्या शेतावर आहोत। या शेतावर आपण कृषी विभागामार्फत भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना जी आहे या योजनेअंतर्गत आंबा या पिकाची लागवड केलेली आहे। आपणास कल्पना आहे की कृषी विभागामार्फत आता उत्पादन वाढी सोबतच काही जे नैसर्गिक संसाधन आहेत त्यांचा विकास कसा करता येईल आणि त्या दृष्टिकोनातून उत्पादन खर्च कमी करून उत्पादन वाढवण्याच्या अनुषंगाने या मोहिमा राबवल्या जात आहेत। त्याचाच एक जो महत्त्वाची तंत्रज्ञान आहे की आपण सीआरए म्हणजे क्लायमेट रेझिलियन्स ॲग्रिकल्चर या अनुषंगाने आपण पिकासाठी जे काही कार्यक्षम पाण्याचा वापर आणि रासायनिक खतांचा वापर की जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये मातीचं सुपोषण करून चांगलं उत्पादन घेण्याच्या दृष्टिकोनातून आज आपण उपस्थित शेतकऱ्यांना या टेक्नॉलॉजीच्या संदर्भात या तंत्रज्ञानाच्या संदर्भात माहिती करून दिलेली आहे। नक्कीच या कार्यक्रमामध्ये जे काही शेतकरी उपस्थित आहेत भविष्यामध्ये या सर्व तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करून जास्तीत जास्त कशा पद्धतीने आपल्याला उत्पादन खर्च कमी करून उत्पादन घेता येईल या अनुषंगाने प्रयत्न करतील आणि कृषी विभागाचे जे काही उद्दिष्ट आहे जे भविष्यामध्ये आपल्याला शेतकऱ्याला आर्थिक समृद्ध करण्याच्या दृष्टिकोनातून नक्कीच आमच्या पूर्ण टीमच्या वतीने आणि आमच्या शेतकऱ्यांच्या सहभागामुळे हे सर्व शक्य होईल अशी मी आशा बाळगतो। आज आमच्या शेतावर येऊन चोपडा तालुक्याचे कृषी अधिकारी आदरणीय साळुंके साहेब, महेश सनेर व त्यांचे सर्व सहकारी हे सर्व या ठिकाणी आले आणि मोठ्या संख्येने शेतकरी वर्ग देखील या ठिकाणी उपस्थित होता। आणि मी जो हा 1 एकर परिसरामध्ये या ठिकाणी भाऊसाहेब फुंडकर फळबाग कृषी लागवड योजनेअंतर्गत आंबा लागवड केलेली आहे त्या संदर्भात त्यांनी जी काही नैसर्गिक संसाधने यांची जतन करण्यासंदर्भात व अधिक उत्पादन क्षमता विकसित करण्यासंदर्भात जे सीआरए तंत्राचं प्रात्यक्षिक या ठिकाणी करून दाखवलं, निश्चितच ते स्तुत्य असं आहे आणि जवळपास सर्वच जण आम्ही या तंत्राचा वापर या वेगवेगळ्या फळबागांसाठी करणार आहोत। त्याशिवाय त्यांनी केळी लागवडी संदर्भात असेल किंवा रासायनिक खतांना पर्याय म्हणून जैविक खतांच्या संदर्भात असेल या संदर्भात देखील या ठिकाणी मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे की ज्याच्या साहाय्याने निश्चित कृषी उत्पादन क्षमतेमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता या ठिकाणी आम्ही मानतो। सर, आपण फळबाग वाढलेले तालुक्यातील जे शेतकरी आहेत त्यांना आपण काय आव्हान देऊ इच्छिता? निश्चितच फळबाग ही ज्या पद्धतीने थोडी लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आपल्याला असं म्हणता येईल किंवा साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ही जुनी पेन्शन योजनेप्रमाणेच आहे। याच्यासाठी थोडासा वेट अँड वॉच असतो, थोडा काळ आपल्याला जाऊ द्यावा लागतो, तोपर्यंत आपल्याला पीक व्यवस्थापन आपली बाग व्यवस्थापन करून घ्यायची असते आणि त्यानंतर जेव्हा उत्पादनाला सुरुवात होते तर अचूक मार्गदर्शन आणि योग्य त्या कार्यवाहीच्या माध्यमातून आपल्याला फळबाग ही निश्चित उपयुक्त ठरते। आजच्या बाजारभाव जे आहेत कृषी मालाचे आपण ते पाहत असताना कोणत्याही पिकाच्या बाबतीत शाश्वती नसताना फळबाग योजना किंवा फळबाग शेती ही आपल्याला निश्चितपणे शेतकऱ्यांसाठी उपयोगी ठरू शकते।